नमस्कार, मी सायली वझे पानसे आणि आज आपण करणार आहोत भरलं वांग। तर त्यासाठी मी ही 6 वांगी घेतली आहेत आणि वांग्याला अशा 4 चिरा देऊन ती कापून घ्यायची आहेत आणि नंतर मिठाच्या पाण्यात घालायची आहेत। वांग चिरताना एखादं वांग किडकंही असू शकतो, तर ते नीट बघून घ्यावं लागतं। आता बाकीची वांग्याचा मसाल्याची तयारी दाखवते। हा एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे, एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे, हे ओलं खोबरं नंतर वरून घालायचं आहे, लिंबा एवढा गूळ घेतलाय, थोडासा चिंचेचा कोळ घेतलाय। चिंचेचा कोळ आणि टोमॅटो याचं प्रमाण योग्य घ्या, नाहीतर भाजी आंबट लागेल। हे थोडंसं दाण्याचं कूट घेतलंय, गोडा मसाला, थोडीशी धनिया जिऱ्याची पावडर घेतली आहे, हे तिखट एक रंगाचं आहे आणि एक आपलं नेहमीचं तिखट आहे। मीठ अगदी 2च लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, हे थोडंसं सुकं खोबरं मी किसून घेतलेलं आहे, चमचाभर तीळ घेतलेले आहेत आणि अगदी छोटा चमचा जिरे घेतलेले आहे। तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला हे सुकं खोबरं, तीळ आणि जिरे असं थोडंसं भाजून ते मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधनं काढताना त्याच्यात ती लसूण पाकळी घालायची आहे। अगदी मंद गॅसवर हे सुकं खोबरं, जिरं आणि थोडेसे तीळ जे आपण घेतले होते ते इतपत भाजून घेतलेलं आहे। आता आपण मिक्सरमधनं काढताना त्याच्यात लसूणही घालणार आहे आणि ते बारीक वाटून घेणार आहे। मिक्सरमधनं ते वाटून झाल्यानंतर आता आपण मसाला तयार करून घेतोय। तर त्यासाठी सगळ्यात आधी मी हा बारीक चिरलेला कांदा एका मोठ्या पसरट भांड्यात घेते। नंतर आपण त्याच्यात घालणारे हा टोमॅटो, मग घालायचे हे दाण्याचं कूट, हे गोडा मसाला, थोडीशीच धने जिऱ्याची पावडर आहे ती आपण यात घालतोय। तिखटही आपल्याला यातच घालायचं आहे आणि जो मिक्सरमधनं आपण वाटलं होतं सुकं खोबरं, जिरे आणि तीळ, लसूण ते आपण ह्याच्यात घालतोय। आणि हे सगळं घेतल्यानंतर थोडंसं कालवून मग आपण त्याच्यामध्ये हा चिंचेचा कोळ घालणार आहे। चिंचेचा कोळ आणि टोमॅटो घातल्यामुळे मसाल्याला ओलसरपणा येतो आणि भाजी ग्रेव्ही किंवा मसाला व्यवस्थित होतो। तर आता आपण ह्याच्यातच मीठही घालणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर जी आपण घेतली आहे थोडी वरनं घालायला घेणार आहे आणि थोडी मसाल्यात घेणार आहे, त्यामुळे मसाल्याला चांगली चव येते। गूळ मात्र आपण वांगी थोडी शिजल्यानंतर घालणार आहे, गूळ आधीच घातलात तर वांगी आठरतात, नीट शिजत नाही। हा मसाला सगळा मिक्स करून तयार आहे। आता आपण एक एक करून एकेका वांग्यामध्ये तो व्यवस्थित भरणार आहे। हे वांग असं व्यवस्थित उघडून त्याच्यामध्ये हा मसाला भरायचा आहे आणि थोडा मसाला जरी राहिला, मुद्दामूनच मी जास्ती केला आहे, तरी तो थोडा तेलात परतून घ्यायचा, म्हणजे त्याच्या रश्श्याला किंवा ग्रेव्हीला सुद्धा छान चव येते। हे बघा, हे वांग असं पूर्ण मसाला भरून घ्यायचा आहे। याचप्रमाणे मी आता सगळी वांगी भरून घेते आणि अशा पद्धतीने ही सगळी वांगी मसाला भरून तयार आहे। कढईत आपण तेल तापत ठेवलेलं होतं, तेल तापल्यानंतर आपण मोहरी घातली आहे आणि मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर थोडासा हिंग घालायचा आहे, हळद घालायची आहे आणि मग आपला जो मसाला जास्ती आपण केला होता तो मसाला घालून एक 2 मिनटं तो मसाला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा। 2 मिनटं मसाला परतून झाल्यानंतर आपण हे जे मसाला भरून वांगी तयार ठेवली होती तर ती वांगी ही आपल्याला 2 मिनटं या मसाल्यामध्येच परतून घ्यायची आहे, म्हणजे तो मसाला आतपर्यंत वांग्यामध्ये शिरेल। वांगी आणि मसाला परतेस्तोवर मी एकीकडे थोडंसं पाणी गरम करून घेतलं होतं आणि ते गरम पाणी तुम्ही बघू शकता, आपण ज्या भांड्यात मसाला केला होता त्याच्यातच घातलं आहे, म्हणजे तो भांड्याचा मसालासुद्धा सगळा साफ होईल आणि गरम पाणी घेतल्यामुळे रश्श्याला रंग छान येतो। तर हे पाणी मी आता त्याच्यात घालते आहे, पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करते आहे आणि मग मात्र आता आपण झाकण ठेवून याला वाफ देणार आहे। वांगी शिजायला फार वेळ लागत नाही, एक 5 ते 7 मिनिटात भाजी व्यवस्थित शिजेल। 3-4 मिनिटातच जर बघितलं तर वांगी बऱ्यापैकी शिजत आलेली आहे। तर त्यावेळी आपल्याला हा जो आपण गूळ घेतला होता तो गूळ ह्याच्यामध्ये घालायचा आहे। गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, कमी जास्ती प्रमाण करू शकता। तर गूळ घातल्यानंतर
परत एकदा मी हे व्यवस्थित ढवळून घेते आणि मग परत एकदा झाकण टाकून एक 3-4 मिनटं भाजी व्यवस्थित पूर्ण शिजू द्यायची. गूळ व्यवस्थित विरघळलेला आहे आणि वांगीही पूर्णपणे शिजलेली आहेत. त्यामुळे आता आपली भाजी तयार आहे. मी गॅस बंद करते आणि आपण वरून घालणार आहे ओलं खोबरं आणि कोथिंबीर. आपलं हे मस्त चमचमीत मसालेदार असं भरलं वांगं तयार आहे. भाकरीबरोबर भरलं वांगं खायला खूप छान लागतं. माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.